जेवढी टीम फेमस आहे त्याच्याहून ती जागा पण फेमस आहे. आणि आपण आता जाणार आहे त्या जागेवर, जी काही स्वित्झर्लंडमध्ये इंटरलेक नावाची सिटी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आयुष्यभोम आणि स्वागत आहे तुमच्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आपला आहे सेकंड लास्ट दिवस स्वित्झर्लंडमध्ये आणि आपण आज जाणार आहे DDLGच्या सिटीमध्ये, म्हणजे ती मूवी जिथं शूट झालेली आहे तिथं एक आपलं डायरेक्टरचं स्टॅच्यू पण आहे. ती जागा पण फेमस आहे आणि आजचं वेदर असं रेनी टाईप पण झालेलं आहे. तर आपण आता निघणार आहे थोड्या वेळातच. आणि हे हॉटेल पण आवडले, मस्त पियानो वगैरे रात्री आल्यावर वाजू पण शकतो. आपण याला बंद करू आता. तयार झालेले आहेत सगळेजण, आता फक्त निघायचं बाकी आहे. त्यासाठी किती वेळ लागतोय काय माहिती. आणि हे आता रोजच झालेलं आहे. फिरायला जायचं म्हणलं की पहिलं गाडी खाली यायचं, गाडी सुरू करून बर्फ काढायचं आम्हाला. ते रोजच झालेलं आहे. अरे साहिल सारखा प्यादा आहे इथं, कुपोषित साहिल दंशू. अरे राजा पण कुपोषित आहे वाटतं. जसं प्रागला एक ॲस्ट्रॉलॉजिकल क्लॉक होते तसं एक इथं पण आहे. हे सेम प्राग सारखंच आहे का तर माहीत नाही, पण हे पण एक ॲस्ट्रॉलॉजिकल क्लॉक आहे. पण आलो इथे केव्ह बघायला. आणि या घराच्या मागे एक खूप चांगला व्ह्यू आहे, माउंटन्स, बर्फिले पहाड. त्याच्या मागे आपण आता वरती जाणार आहे केव्ह बघायला. हा आहे इथं मॅप. आपण इथं कार पार्किंग केलेली आहे. तिथून असं वरती जाऊन वरती टॉपला आहे ती केव्ह. आणि इथं वरती आल्यालाच एक मस्त असा वॉटरफॉल आहे. छोटासाच आहे आणि आपल्याला तिथं टॉपला जायचं आहे. जर हा सुंदर व्ह्यू आणि ती केव्ह आपल्याला बघायची असेल तर आपल्याला एक तिकीट काढावं लागतं. ते 20 CHF म्हणजे 20-22 युरोचं तिकीट आहे, जे या म्युझियममध्ये जाऊन तुम्ही काढू शकता. छोटंसंच आहे आणि ह्या तिकीटवर म्युझियम पण इन्क्लूड आहे. आपण वरती जाऊन बघू शकतो. तर ती म्हणली की इथून 15 मिनटाचा वॉक आहे. 15 मिनटं वॉक करून आपण त्या पॉईंटला बसणार आहे. आणि तिथून हा व्ह्यू पण चांगला दिसणार आणि तिथे एक केव्ह पण आहे. आणि छोटे छोटे फाउंटन्स तर सगळीकडेच आणि वॉटरफॉल पण आहेत सगळीकडे. पंशो हट. हात जाम झाले बुडूशा बर्फाने हात. हा 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 हा. चायनाची वॉल कोणती रे? कुठला? लंडन ब्रिज नाही, मग? चायनामधली. चायना मधला लंडन ब्रिज. ते आपण नाही चालू शकत. आणि इथल्या एका केव्हमध्ये एक पुतळा आहे आणि इथं लिहिलेलं आहे की ST बीटर्स इथं 2nd सेंचुरीमध्ये राहायला आला होता, जो की बिलीव्ह करत होता की आयरिश मेसेंजर आहे. तर हे त्याची इथं एक प्रॉपर अशी मूर्ती बनवलेली आहे, जी की पूर्ण रिअल वाटते. आणि इथे वरती एक गेट बनवलं आहे, जिथे आपण तिकीट काढलं होतं स्कॅन करायचं. आणि पाण्याचा आवाज होतो, म्हणजे तो वॉटरफॉल पण जवळ आहे, जवळून आपल्याला बघायला भेटणार. आणि आय थिंक हाच रूट आहे वॉटरफॉलचा. हां, तर हाच आहे वॉटरफॉल, जो की आपण खाली बघितला जाता मोठा. खूप कंटिन्यू होत आहे.
तर आतमध्ये पण प्रॉपर एक रस्ता वगैरे बनवलेला आहे, ग्रिल्स वगैरे लावलेत सेफ्टीसाठी. हा सीन काय बनवला आता ते कळत तर नाही, तुम्ही छान वाटतं आपल्याला. काय म्हणलीस? हाईट कमी असल्याचा फायदा बघितला. बरं ठीक आहे, तुला पुढे दाखव. वांगावरच नाही लागत आहे. ठीक आहे ना, दाखवतो ना पुढं. हे बघ. इथं आल्यावर पाण्याचा आवाज डायरेक्ट गेला बरं का. पाण्याचा काहीच आवाज येत नाही. हे खाली जागा आहे ना, मला लय आवडली. राहते का इथं? हा ओळखी दिसते. मी पहिले घाबरलो, मला आता इथे बघते काय. पाण्यात दिसते ते माहिती असं वाटतं ते वरती होते पाण्यात दिसते लोकांना 3 सेंटीमीटर हे हा गणपतीची मूर्ती बघ. तर हे ते आहेत जे पाण्याचे जे थेम्स वगैरे आहेत, त्याच्याने ते कुरव होतात वाले. इथे येऊन कॉइन्स वगैरे टाकलेले आहेत. आणि आतमध्ये किती आहेत बघ की ते जायला लय सोपं आहे. एक जरी पाय ठेवला ना तर खायला तर करू शकतो. आणि सुधांशू आता खाली उतरणार आहे चिल्लर काढायला. सुधांशू, अनुष्का तुला खाली टाकू का? हो. आम्हाला असं वाटत होतं की एक फक्त छोटीशी के वगैरे असेल, पण हे रेस्पेक्ट होतं त्याच्यावर खूप चांगलं आहे. त्याच्यावर खूप चांगलं आहे. आणि हा मला वाटतं सर्वात मोठा आहे जो ग्रो झालेला आहे. म्हणजे हा खूप वर्षापासून ग्रो होतो. सर्वात जुना हा आहे. मला असं वाटतं की केव संपत चालली आहे. म्हणजे ॲक्च्युली वाढत चालली आहे. किती मोठी केव आहे आम्ही विचारलं पण नव्हतं. आणि जसं आता चाललो आम्ही तशी ती केव अजून मोठी होत चालली. अशी जागा पण वाढत चालली आहे. प्लीज डू नॉट डिस्टर्ब. इथं कोणाला डिस्टर्ब होईल ना, आपण आम्हालाच डिस्टर्ब होतं नेमकं. मला एकच भीती येते, साप वगैरे असे कुठून तरी साप घेणे असे मध्ये नको यायला. साप वगैरे सात पण काही विषय नाही असा ना, असं वाकून चालायला लागतं इथं. त्याच्यामध्ये काही डिझॉल्व झाले आणि काही असे फॉर्म झाले. ते दिसते असे लांब आहे किंवा हे 400 मीटर पर्यंत पुढं. म्हणजे असे छोटे आहेत ते 400 मीटरपर्यंत आहे है ना. मला आता सुधांशू ब्लॉगमध्ये येणार आहे आपल्या. हां दिसलं. सुधांशू, आपण एक्सपेक्ट नव्हतं केलं की भाई एक छोटी केव असेल. मला वाटलं हे एवढं मोठं आहे, अजूनच मोठं चाललंय. रिटर्न अरे काय माणूस आहे सुधांशू. फिरायला आलास फिर जरास. तेच नाही, आतमध्ये वेगवेगळे काहीतरी आहे. मी काय म्हणतो सुधांशू, सापच भेटतील का आपल्याला इथं? अरे मग बनवलंय पण साप येऊ शकत नाही काही. सुधांशू जमलाय अर्धा रस्त्यातच. सुधांशू हा व्ह्यू बघ. एवढी सिस्टीम आतमध्ये केली कसं काय नेमकं एवढी? आणि हे किती मोठं आहे ॲक्च्युली ते अजून कळलं नाही आहे.
वरती एक फ्रेम पण आहे की आपण फोटो काढू शकतो. स्नेक ग्रुटो. recommend a visit to our cave. Even until we come down. So they go after hotel. लिहिले एंड ऑफ डेव्हलप सेक्शन. आणि आम्ही आता 926 मीटर आत आहे त्या माउंटेनच्या आणि हाईट लगभग 78 आहे. काहीतरी साहिल आमचा काहीतरी करतो, काहीतरी उठापाठी करतो. साहिलचे कातील स्माईल. कातील स्माईल. आणि मला वाटलं होतं की केव आपल्याला असं एंड करून जाऊन आपण बाहेर पडू, तसं नाही आहे. ॲक्च्युली केवचे लास्ट टॉपला जायचं म्हणजे ते 926 मीटर आहे. तिथून आपल्याला रिटर्न यायचं. म्हणजे एक फ्रेम आहे, त्या फ्रेममध्ये आपण फोटो काढू शकतो. तर मला काय वाटलं होतं माहिती आहे का, ते तिथे जे काउंटरला एकदा आजी बसली होती ना, आणि त्या तिकीटवरनं मला काय वाटलं, फुल आता फसवण्याचं काम आहे. एक छोटीशी केव आहे, फुकटची 20 युरो आपण दिलेली आहे. पुष्पा बंद पुष्पा. असं खरंच वाटते. असं चालायला लागतं वरती आहे तर मी. आणि जे पण बघण्यासारखं आहे त्याला प्रॉपर अशी मोठे फ्लॅश लाईट लावून ठेवली बघ, त्याचं कळलं इथं काय आहे म्हणून. फायनली आपण आलो ते कमीत कमी 1 तास होतो आतमध्ये आणि आता बाहेर आलोय. आणि सुधांशी म्हणत होता की इथनं एंट्री आहे पण आणि आम्ही एक्झिट होतो ॲक्च्युली. सुधांशी इथून यायचं ट्राय करत होता. आता आपली दुसरे काही इथं आलेली आहे, त्यांचं जाऊ दे. आणि आमचा राकेश आम्हाला एक स्टोरी सांगत होता. तिथं एक ड्रॅगन होता 2nd सेंचुरीमध्ये, आणि ती जी आपण मूर्ती बघितली तो माणूस तिथं आला आणि त्यांनी त्या ड्रॅगनला पळवलं आणि इथं तो राहिला आणि हे सगळं जी केव आहे त्यांनी डिस्कवर केली. आता किती खरं आहे काय माहिती, काय एक स्टोरी आहे फक्त अशीच. आणि बाहेर आल्यावर हा व्ह्यू. खरंच हे खूप चांगली जागा होती. अचानक स्पॉट ठरला आमचा, आम्ही जाणार होतो इंटरलेकनला. हा एक स्टॉपमध्ये होता, तेवढ्यातच पटपट विचार केला आणि थांबलो. पण चांगली आहे जागा, जर कधी आला चुकून तर त्या जागेला विजिट करायला विसरू नका. हे एक म्युझियम आहे जिथं त्या काळाचे पेंटिंग्स वगैरे लावलेले आहेत. आणि पुढे जाऊन आपण आपल्याला स्टोन्स पण बघायला भेटतील. तर हा आहे तो माणूस, स्टॅच्यू ऑफ एस.टी. बीटस. हा आहे तो ज्यांनी शोधलेली आहे. हे काय आहे रे? केव्ह डायव्हिंग. हे सगळं इथे भेटलेलं आहे. भेटलेलं नाही का, यूज केलेलं आहे इकडं. यूज. अरे हे असं वालं, मी ते आतमध्ये चित्राचं बोलते. इंटरनल डायग्राम जे की आतलं पण दाखवलेलं आहे सध्या. सुजितचे भाव पण होते इथं. हा ड्रॅगनचा बॉल याची इथं पुतळा आहे. आणि हा वाला फिश. आणि ईगल, कावळा, चिमण्या हे सगळे जे बनवलं ते फुल रिअलिस्टिक वाटतंय. अरे हे फुल रिअलिस्टिक वाटतंय भाऊ, सिरियसली. ह्याचे एक एक फेदर असे प्रॉपर दिसत आहेत. पण असं वाटतं आता अंगावर उडी मारल तो. आणि छोटंसंच म्युझियम होतं हे. आणि इथून काय काय आपण विकत पण आणू शकतो थोडं काय. हे घेऊन जा. घरी असं वाटेल दगड आणलाय फेकून देते, त्यांना त्यांची किंमत पण नाही सांगत. घरी गेल्यावर सांगा स्वित्झर्लंडवरून आम्ही दगड घेऊन आलो. तर ही होती एस.टी. बीटन स्विस केव, जी की 927 मीटर आतमध्ये. आणि 2nd सेंचुरीमध्ये एका माणसाने, त्याचं नाव होतं बीटस, त्यांनी शोधलेली होती.
तर हा एक चांगला स्पॉट आहे तसा, महाग पण खूप आहे. रोस्टेड शेंगदाणे घेतले 4 युरो, 400 रुपयाची. तर आपण जाऊ इंटरलेकनला. आम्ही बॉलिवूडला जायचं चाललंय आणि आपले पोरं एक 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 स्टॉप काढतच चालले. तो व्ह्यू येत होता आणि हा ब्रिज बघायला आलो आपण आता. अरे त्या बाईने हे केलंय, हे करतायत. वाव, डिफेंडर बघ. आणि काहीतरी फंक्शन आहे असं वाटतं आज. कसले कॉस्ट्युम वगैरे भाई बघ, काय काय घातलंय त्यांनी. आठवण आली मला, ते नाही का वाईल्ड. तर आपण आता पोहोचलेलो आहे, तर डिटेल जे शूट झालेले आहे इंटरलेकनमध्ये. आणि इथं काहीतरी फेस्टिवल सुद्धा आहे, सगळी माणसं अशी बेल वगैरे घेऊन चालले. तर आपण आता जाणार आहे यश चोपडाचा स्टॅच्यू बघायला, जो की समोरच आहे आपल्या. एक छोटीशी सिटी बनली अशी एकदम डोंगराच्या साईडला. एका साईडला बर्फ नाही आहे आणि दुसऱ्या साईडला बर्फ आहे. आणि आपल्या समोर आहे आता यश चोपडाचा स्टॅच्यू. अँबॅसिडर ऑफ इंटरलेकन लिहिलंय यश चोप्रा. 1932 to 20. कुठल्या तरी कारणाने तो मेला ना, मलेरियाला काहीतरी झाला होता त्याला. माझा पण फोटो काढ ना सुधांशू. आपण हळूहळू शोधून ती ए थांब ना, माझा फोटो काढायचा इथं. आपण हळूहळू करून आता जे थोडंफार स्पॉट शोधणार आहे, जे शाहरुखांची शूटिंग झालेली आहे. आणि आपला सुधांशू आता लोकेशन सर्च करतोय जिथं सिमरनने काय बेकरीतनं चोरलं होतं. सिमरन होती ना त्यात, पण ती हिरोईन काजल होती. पण काजलच होतं ना. पण काजलने काहीतरी चोरलं होतं. तर अर्ली वेग 50 किलोमीटरवर आहे. अर्ली वेग 50 किलोमीटरवर आहे. हे यासारखे कुठं कुठं शूटिंग करून आले, एका ठिकाणी करायला काय झालं त्याला. किलोमीटरवर आहे. मला वाटलं होतं की यासारख्यांनी सगळी शूटिंग इथंच केलेली या सिटीमध्ये. पण इथून एक शूट त्यांनी माउंट टिटलिसला केलं आहे, एक शूट इकडे केलं आहे, तिकडे गेला आहे. आता एवढा टाईम तर नाही आपल्याकडे की एवढं सगळं बघावं. तर यश चोपडाचा स्टॅच्यू बघितला आपण. तर आलो आहे आपण इथं. तर एखादं सोविनर वगैरे घेऊ आणि इथून आपल्याला आता दुसरीकडे जायचं. कुठं जायचं सुधांशू? ठरलं नाही अजून, बघू. ठरलं नाही. ठरलंय पण नाव तर त्याला नाव बोलतात नाही म्हणून तो बोलतोय असं. आणि बनवतात पण काय बनवतात हे बघा. बनवतात काय पण मजा येते त्याला बघून. वाजतंय वेगळं जरा, गाईचा आवाज काढण्याचा ट्राय केलेलं आहे. आणि इथलं सोविनर शॉप पण खूप मोठं आहे. आणि इथं काहीतरी प्रोग्राम आहे वाटतं, सगळेजण साईडला थांबले आणि आम्ही रस्त्याच्या मधून चाललेलो आहे. वी आर इंडियन्स. आपल्यामुळेच ही जागा फेमस झाली म्हणून काय. हां, शाहरुख खानचे सीन तर नाही भेटले, पण इथे भलते सीन भेटले. ह्यांचा उरूस चालू वाटतं यांचा. काय विषय आहे बाईचा? इकडे की अरे हा सरदार आला वाटतं यांचा सरदार आला वाटतं. अरे बघ बघ काय होतंय. जादू आता काय झालं माहिती का? अरे ह्यांचा बँड माझा पण आलेला आहे. ह्यांचा म्युझिकला भारी पाहिजे. म्युझिक भारी.
वा आणि बरोबर माझ्या समोर आल्यावर त्यांना शांत बसायचं होतं. चालू 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 अरे इथे आता वेगळे आले बघ. ये ना अशा पुढे पुढे काय वाजवत होतं कळलं का? घंटी घंटी वाजवत होते पायाने. हां मजा येते का? तो हॉटेल पण एवढे मोठे मोठे आहेत ना. जंगफ्राऊ विक्टोरिया, ग्रँड विक्टोरिया. तुमचं नशीब एवढं बेकार चाललं होतं आता. म्हणजे छान तर होतं. आम्ही ह्या सिटीमध्ये आलो पण यांचा इथं उरूस चालला काय चाललं माहीत नव्हतं. आम्ही तो प्रोग्राम बघत बसलो आणि थोडासा झाला उशीर. आणि आता ते इथून आहे 50 किलोमीटर ती जागा जिथं बर्फाचं शूटिंग आहे आणि ते त्यांचं कटआउट आहे. आणि जो बेकरीचा वगैरे सीन आहे जिथं पळतात वगैरे ते गाण्यातला सीन तो पण इथनं 25 किलोमीटर लांब आहे. तर यासारख्याने इकडे एक शूटिंग अशी केली होती. आणि आमचे प्लॅनर एवढे फेल ठरले यावेळेस की त्यांना हे माहितीच नव्हतं. तर त्याच्यामुळे आता आपल्याला तिकडे जाता येणार नाही. होय अनुष्का? हो ना. याच्यासाठी आलो ते झालंच नाही पण थोडेफार तरी झालं. यश चोप्राचा स्टॅच्यू वगैरे बघितला. त्या सिटीत तर आलो आम्ही. आता इथून पुढं बघू. पळताना मिळताना व्हिडिओ घ्या आपली घरचे. It was at this moment that he knew. He fucked up. त्यांनी तिकडे मजा केली आपण इकडे मजा करतोय. मला शेवटच्या दिवशी बर्फात पण खेळून झालेलं आहे आणि उद्या आपण आता निघणार आहे. तर शेवटी जाता एक इंडियन ग्रोसरी स्टोर आहे तिथं आपण थोडंफार सामान घेऊ आणि आपण जाऊ जरा आपल्या हॉटेलवर. हे बघून भारी वाटतं तिथं सरस्वतीची फ्रेम वगैरे कृष्णाची फ्रेम वगैरे सर्व गोष्टी आहेत जे की आपल्या इंडियातले आहेत. आणि तांब्याचे भांडे वगैरे पण. चाट मसाला घेतली. तर आज होता आपल्या प्रणव दादाचा बड्डे ते आत्ताच कळलं आम्हाला. तर केक शॉप बघितलं तर 9 वाजता केक शॉप बंद असणार होतं. तर एक पेट्रोल पंपवर आलो आहे बघू काय भेटते का. केक तर नाही भेटला. एक छोटं हे भेटलं केकसारखंच. आता हे घेऊनच बड्डे सेलिब्रेट करावं लागणार.